गोरक्ष जालंधर चर्पटाश्चाड्बङ्गकानिपमच्छिन्दराद्याः चौरंगी रेवाणक भत्री संज्ञा भूम्या बभूवुर्नवनाथ सिद्धाः। श्री गुरुदेव दत्त। श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 36। श्री गणेशाय नमः। जय जयाजी भक्त तारका मम पूर्वजा ज्ञानार्का नरहरी नामे पुण्य श्लोका। पुढे ग्रंथ बोलवी मागिले अध्यायी कथन। रेवणनाथा ते अत्री नंदन वरद चित्ते प्रसन्न होऊन सनाथ चित्ते केला असे। केला तरी प्रतापवंत परी सरस्वती विप्राचा अभिप्राय हेत। चित्ती धरुणी कैलासात रेवणनाथ गेला असे। तरी आता पुढे श्रोती परिसावे आवाहना ग्रंथ अर्थी। रेवणनाथ कैलासाप्रती कैलासद्वारी प्रगटला। दिसे जैसा भास्कर की उदय पावला रोहिणीवर। की सहस्त्र चपलांचा एक भार अंग कांती मिरवितसे। ऐसा महाराज तेज पुंज ग्रामद्वारी येता भोज। तव शिवगण विजयध्वज रक्षणा असती द्वारात। त्यांनी पाहुनी योगमूर्ती हटकोनी उभा केला क्षिती। म्हणती तुम्ही कोणती नूतन गणती जाता कोठे महाराजा। येरू म्हणे रेवणनाथ नाम असे यादे हाते। विजय करणी भव भेटी ते आम्हा जाणे आहे की। येरू म्हणती कवण कार्य आम्हा लागी शीघ्र सांगावे। नाथ म्हणे विप्र तनय सत्य चोरीला शिवाने। तरी तयासी शिक्षा करून घेऊन जाईन विप्रनंदन। ऐसे ऐकता शिवगण परम चित्ती शोभले। म्हणती बाबा बोलसी वचन यात आम्हासी आले समजोन। तुमचा गुरु गंधर्व जाण आम्हा लागी वाटतो। परी गंधर्वाचा संस्कार पाहुणी आला वाक्प्रहार। तरी तो तेथेची करावा आदर फिर माघारा येथोनी। ऐसे बोलती शिवगंट्यासी परम कोप चढला त्याचे मानसी। म्हणे गुरु गंधर्व वंशी तरी तुम्हा दावितो। अरे तुम्ही गंधर्वा समान फिरो नका रानो रान। ऐसे म्हणून करे भक्ती बंधन भस्म चिमुटी कवळिली। स्पर्श अस्त्र जपोनी होटी फेकिता झाला भस्म चिमुटी। तेणे द्वारपाळ महीपाठी खेळोनिया राहिले। 1,300 गण महीते केले व्यक्त। उचलू जाता स्वपदाते मही पदाते सोडिना। पद मही पासुनी कदा न सुटती म्हणून हस्त धरुनी काढू जाती। तेणे महीते व्यक्त होती उभय हस्तकणांचे। ऐसे 1,300 ओणवे केले मही व्यक्त। मग सर्वा लागी बोले नाथ कोण गंधर्व सांगारे। ऐसी विपरीत करणी प्रविष्ट होता त्या शिवगणी। हा वृत्तांत सकळ शिवभुवनी शिवा लागी समजला। कैलासवासी शिवाचे गण त्यांनी विपर्यास पाहून परम भयभीत चित्ती होऊन शिवा लागी दर्शविले। उभे राहून शिवा निकट म्हणती महाराज निळकंठ एक मानव सुभट ग्रामद्वारी पातला आहे। तेडे 1,300 द्वारगण केले मही व्यक्त। कर चरण दोन्ही ओणवे समस्त आरंभळती महाराजा। ऐसी ऐकोनी शिवे मात कल्पात भैरवा आज्ञापित। म्हणे कोण आला येथ शिक्षा त्या ते करारे। ऐसे ऐकता शिववचन अष्टही भैरव प्रळयाग्न। सवे घेऊन शतकोटी गण ग्रामद्वारी पातले। तवते 1,300 भैरवी पाहिले मही व्यक्त। मग परम कोपोनी पिनाक हात शरभया योजिती ते नाथ चपळपणी पाहून पुन्हा शस्त्र अस्त्रांचे संधान। तीव्र कल्पोनी शतकोटी गण त्यासी तेथे खेळिले। अष्टभैरव प्रताप दर्प कदा न गणती अस्त्र प्रताप। टणत्कारोनी शरचाप तीव्र अस्त्रे योजिती। एक योजिती वातास्त्र प्रबळ एक योजिती प्रयानळ। एकी नागास्त्र परम विशाळ विषधारा योजिले। एकी धूमास्त्र योजिले कठीण। एकी वासव शक्ती केली निर्माण। एकी ब्रह्मास्त्र शाप वचन शापादपी योजले ते। एके वज्रास्त्र योजले सबळ जे सकळ अस्त्रा
असे अतुळ वीर भैरव तो. साधनी चपळ विभक्त अस्त्र निर्मितसे, ऐसे योजुनी सायक मुष्टी, शर सोडते झाले जेठी. मग अष्टास्त्रांते प्रतापकोटी, अंबराते मिरवले. ते पाहून या रेवणनाथे, भस्म चिमुटी कवळुनी हाते. एकदाची उत्तीर्ण अष्ट अस्त्राते, मुखे करोनी जपिन्नला. वातास्त्रावरी पर्वतास्त्र, अग्निअस्त्रावरी जलदास्त्र, नागास्त्रावरी खगेशास्त्र. या परी तो जल्पतसे. धूमास्त्रावरी आदित्यनामी, वासव शक्ती ते काळिका निर्मी. शापादपी ब्रह्मास्त्र काणी, स्तवन अस्त्र त्या ओपी. वज्रास्त्राते शक्रास्त्र जपोन, विभक्तास्त्रा केले निर्माण मोहन. अष्ट अस्त्रांचे निवारण, एकाची वचने केले ते. असो अष्टास्त्री अष्ट अस्त्रे जाऊन, नाहीशी केली अंबरात जाण. परी ती अष्ट अस्त्रे उकलोन, भैरवावरी पडियेली. तेणे अष्टभैरव झाले जर्जर, शिवा लागी सांगती हेर. हे महाराज उमावर, भैरव क्षीण झाले ती. ते ऐकूनी शिवचित्ती, सिद्ध गोसूत केला निगुती. आव्हानोनी रोहिणीपती, त्रिशूळ हाती मिरवला. शक्र खड्ग शरसायक, अंकुश आणि डमरू देख. शंख नरकपाळ हस्ती एक, नंदी वागदोर मिरवितसे. ऐशे परिभूषण कामांतक तो शस्त्र संजोन. परम संतापे उभा राहून, बहुत्वरे धावला. ते पाहुनी रेवणनाथ, चित्ती म्हणे युद्ध कासाया बहुत. एकाची अस्त्रे प्रतापवंत, शिवा लागी करावे. जलपुनी अस्त्र वाताकर्षण, फुंकुनी देत भस्म जलपुन. ते प्रविष्ट होता तीव्रपण, शिव श्वास आकर्षिला. तेने करुणी उमा स्वामी, विकल झाला नंदी वरुणी. धीर न धरवे मही लागुनी, उलथोनिया पडियेला. परम झाला गात्री विकळ, शस्त्रे मुठीची सुटली सकळ. मुखी रुधिर लोटले तुंबळ, सरिता पाठी मिरवले. अष्टभैरव अष्ट शस्त्रे करून, तेही पडले जर्जर होऊन. तीव्र प्रहारे मूर्छा येऊन, महीवरती मिरवती. सकळ पडले शुद्धी रहित, अष्ट अस्त्रे ती झाली गुप्त. परी गंधर्वा हा सकळ वृत्तांत, युद्ध पाहता समजला. मग ते परम तातडी करून, विष्णुश्री ही जाणविती कोण. परम अवस्थेसी ऐकून, कमलापती धाविंडला. मनोवेगाते मागे टाकून, शीघ्र पातला रमारमण. नाथा सन्मुख निकट येऊन, हृदयी प्रीतीने कवळीतसे. हृदयी कवळुनी योगमूर्ती, म्हणे महाराजा तपपती. कवन कारणे विक्षेप चित्ती, कोपानळ पेटला. येरी म्हणे पंकजाक्ष, मी सरस्वती विप्राच्या गृही प्रत्यक्ष. असता शिवे धाडुनी यक्ष, पुत्र त्याचा मारिला. तरी त्या अभिप्राये करून, आता घेईन शिवाचा प्राण. उपरी संजीवनी अस्त्रे करून, बाळ उठवीन तयाचे. ना तरी रक्षिणे असेल प्राण, तरी सप्त बाळे द्या आणून. ऐसे नाथ बोले वचन, विष्णू त्याते बोलतसे. म्हणे महाराजा बाळे सप्त आहेत मजपाशी, जीव दशा व्यक्त. तरी सप्त ही जीव तुम्हा ते हस्तगत करतो मी. जीव दशा तुम्ही करता अर्पण, पुढे देह तुम्ही करा निर्माण. ऐसे नाथे ऐकून वचन, अवश्य म्हणे तयाते. मग वात प्रेरक अस्त्र जपून, सावध केला शूलपाणी. उपरी विभक्त अस्त्र जपुनी, गण सोडविले सकळीक. स्थिती मंत्र सुखवास सधन, अष्टभैरवा लाविले भस्म. तेही झाले सुख रूप पूर्ण, अस्त्र प्रहारा वेगळे. मग सकळ सावध होऊनी प्रीती, नमिते झाले योगपती. मग सप्त जीव दशा देऊनी हाती, बोलविला महाराजा. व्यानास्त्रमुखी जपून, मही उतरला तपोधन. शीघ्र विप्रग्रामी येऊन, सरस्वती विप्रा सांगतसे. म्हणे बारे पुत्र कलेवर, कुटी मेणा समग्र. ऐसे ऐकता सरस्वती विप्र, उकळी पुत्र वाहिला. कुटुनी केला मेणा समान, मग समग्र भाग दिला आणून. मग तयाचे यथा विभाग करून, सप्त पुतळे बनविले. सिद्ध पुतळे झाली यावर, संजीवनी प्रयोगी वागुत्तर. तेणे सजीव झाले समग्र,
जीवदशा प्रकटुनी प्रकटती अट्टहास्य करुण रुदन करती सप्तही नंदन मग सरस्वती कांतेसी ओपुन म्हणे पाळण करी याचे मग 12 दिवसा पालखी घालून सप्तपुत्रांचे ठेवले नाम एक सारंगी नाथ द्वितीया कारण जोगी बा नाम ठेवले तृतीय बाळक निजानंद दीनानाथ नयननाथ मिरवला चतुर्थ यदुनाथ नामी पंचम समर्थ षष्ठ निरंजन नामी मिरवला सातवा महापुरुष गहिनीनाथ असे सप्तपुरुष जगविख्यात पुढे 12 वर्षे रेवणनाथे अनुग्रहित केले ते मग त्या सप्त शिष्या कारण सिद्ध केले विद्या ओपून जगी मिरवले सिद्ध म्हणून 84 सिद्धांत पै मग तेथेची राहुनी योगपती सेवा घेत असे साता हाती असो रेवणनाथ विटे प्राती अद्याप पर्यंत नांदत असे असो ऐसे कथेचे चांगुलपण जो नित्य करी श्रवण पठन बाळ मृत्यूचा दोष जाऊन पुत्रवान होईल की बाळे होऊनी दोषे मरती तिने सुस्नात होऊनी कथेप्रती मग बाळे तियेची चेवली न जाती हे गोरक्ष बोलला जाणपा तरी ऐसी दोष निवारण कथा ऐकावी कामिकाने या उपरी वटसिद्ध नाथाचे कथन स्वीकारावे श्रोत्यांनी पूर्वी सरस्वतीचे उद्देशे करून ब्रह्मवीर्य गृहाते पडले खचोन सर्पिणी मस्तकी अकस्मात येऊन आदले ते समयी मौळ दंडी पडले रेत तवती पाहे अकस्मात चित्ती म्हणे भक्ष महिते पडला आहे सुढाळ मग ते उचलोनी आनंदपुटी साठविती झाली आपले पोटी परी साठवल्या रेत शेवटी गर्भवाढी लागला राहिल्या परी अस्तिकासी समजून आले अंतरासी की ब्रह्मवीर्य तक्षकात्मजेसी प्राप्त झाले ते वेळी झाले परी महासिद्ध उदरा येईल अवतार प्रसिद्ध जो नवातील नारायण शुद्ध सिद्धनाथ म्हणतील तो ऐसे जाणून अस्तिक मुनी पाहता झाला तक्षक नंदिनी समीपती ते पाचारुनी बोलता झाला महाराजा म्हणे माय वो ऐकवचन तव तो भोग नव्हे दुर्बळवान तुझ उदरी नारायण अभिहोत्र येतो गे परी हे तू ते सांगावया कारण पुढे आहे दुर्घट विघ्न जन्मे जय राजयाने सर्प सत्र मांडिले से सकळ ऋषींचा घेऊनी मेळ मख कुंडी ठेविला प्रळयानळ सर्प समिधा योजुनी सबळ ऋषी मंत्र आभानिती तरी माय वो सांगो किती बहु फण्यांची होईल आहुती ते अवगमोनी माझी चित्ती तुझ पाशी पातलो तरी आता गर्भभरणी स्वदेहाते बैसे अच्छादुनी येरी म्हणे कवणास्थानी राहू लपोनी महाराजा ऐसे बोलता वागुत्तर तो समीप देखता वट तरुवर तोही जुनाट काष्ट पोखर महीवरी मिरवित असे ते पाहून आस्तिक मुनी म्हणे मायवो तक्षक नंदिनी या वटपोखरात संचरोनी प्राणापुला रक्षीपै मग तक्षकात्मज बाळा रिगती झाली वटस्थळा काष्टपोखरी तपो वेल्लाळा गरो दर्पण भोगितसे परी अस्तिके अचळ वज्र प्रयोगी सिंचिला तरु अंबुभागी अचळ करुणी तरु वेगी हस्तिनापुरी चालला जाऊनी मख मंडपात भेटुनी सक ऋषी ते गुप्त तक्षक सुतेचा सकळ वृत्तांत निवेदिला तयांसी म्हणे ब्रह्मवीर्य सनातवंत ते उदरी आहे नेमस्त तरी तो वटसिद्ध नागनाथ प्रगट होईल महाराजा ऐसे सांगत असे वर्तमान जो नवातील अभिहोत्र नारायण सर्प सत्री आपण योजू नये तयासी पै ऐसे साकल्य वर्तमान ऐकुनी ऋषी तुकाविती मान आपले हृदय शोध करून अवश्य म्हणती तयाते मग तक्षकात्मजा नाम पद्मिनी मंत्र प्रयोगी देती सोडुनी येरीकडे उर्गी गर्भिणी नवमासाते पुरलीसे तिकडे सर्पसत्र झाले समाप्त इकडे दिवस भरले नेमस्त मग प्रकृती अंड होऊनी उदित प्रसूत झाली पद्मिनी असो वट वृक्ष पोखरात अंड राहिले दिवस बहुत अभिहोत्र नारायण त्यात
ईश्वर सत्ते संचरला. दिवसेंदिवस अंडात वाढी लागलसे जीववंत. देह होता सामर्थ्यवंत, भग्न झाले अंडते. मग त्या तळवट पोखरात बाळ रुदन करी अत्यंत. निढळवाणी कोणी त्याते रक्षणाते नसेची. जैसी जळातील जळमासोळी उड्डाण घेता पडे वेगळी. मग ती अत्यंत चित्ती तळमळी. तैसे झाले बाळका अट्टहासे करीतसे रुदन. ते पातला शुची ब्राह्मण गौड जाती अथर्वण. वेदभूषणी मिरवितसे कोश धर्म तयाचे नाम. आचारशील विद्यवान सहा शास्त्री पारंगत पूर्ण. चतुर्वेद जाणता तो अपर सूर्य तो सर्वज्ञा मूर्ती. परी दरिद्र प्रारब्ध गती तेणे करून संसार क्षिती. परमचित्ती विठला परी पत्रावळी कारण. पाहता झाला वटस्थान पत्रे तोडावी हे मनी इच्छून. तया निकट पातलासे निकट येता तया तरु तळवटी. बाळ रडे ते कर्णपुटी. ऐकोनी चहूकड फिरवी दृष्टी तो काही दिसेना. मनात होय साशंकित म्हणे बाळ रुदन कोठे होत. स्वर्गीचे सुरवर त्याते पाहत बोलते झाले तया ते. म्हणती कोश धर्मा सुशिळा ऐक. या वट तरुत आहे बाळक. तरी त्या मांदुसा तू पाईक. दृष्टीगोचर नव्हेसी तरी प्रज्ञावंता ऐक वचन. तू ते मांदूस काढून आपल्या गृहासी ते नेऊन संगोपन करी त्याचे. तव घरी येता बाळक सुदैव दशेचा उगवेल अर्क. मग दरिद्रता सकळीक जाईल नासुनी महाराजा. जैसे परीस अंग संगे करुण लोह जाती होय सुवर्ण. मग षड्गुण ऐश्वर्य तया कारण दृष्टी पडेना काळीमा. तेवी तू बाळ गृही नेता सकळ हरेल व्यथा दरिद्रता. बाळ नव्हे प्रत्यक्ष सविता अभिहोत्र नारायण तो. ऐसे बोलुनी साचोकार सुरवरी पाठविला एक शर. तेणे तरु तो महिवर खंडुनिया पडियेला. तरु खंड होता त्वरित तो कोश धर्म बाळ देखत. बालार्क कृणी तेज अद्भुत नक्षत्रपती ते लाजविता. बाळ तेजस्वी मनोहर अंबरी पाहते झाले सुरवर. मग सकळी घेऊनी कुसुम भार वर्षाव करीती भावार्थे. देखताची पदपद्मा सकळी जोडोनी करयुग्मा. नमोनिया योग सद्ना कोश धर्मा बोलती ते. म्हणती महाराजा सभाग्यवंत तू एक आहेसी भूमंडळात. वटसिद्ध नागेशनाथ तू ते प्राप्त झाला असे. तरी हा पद्मिनी नागिणी पोटी रक्षिला गेला तरुच्या तळवटी. आणि सिद्धता पावली त्या नागवटी. नाथ मिरवेल योग्यांचा ऐसी करणी झाली येथ. म्हणून नाम वटसिद्ध नागनाथ. तरी तुम्ही आता महिते हे चिनाव पाचारा. ऐसे कोणी कोश धर्मे बाळ उचलेले अति प्रेमे. परम आनंदे आपले धाम सेवोनी कांते प्रती बोलतसे. तवती कांता सुरादेवी परम प्राधिक सुशीलमही. धैर्य औदार्य सत्व पदवी लोका माझी दावितसे. बाळ सत्यवतीने देखता म्हणे मजकडे द्या लावण्यवंता. तव ते दृष्टीगोचर करता बाळ अर्का सम दिसतसे. मग हासोनी बोले कोश धर्मा म्हणे महाराजा नरेंद्रोत्तमा. बाळ कोणाचे उगमा आणले ते मज सांगा. मज वाटते की बाळ नव्हे सानरूपी यम पिता झाला आहे. की ईश्वरे सृष्टी पाहे दुधा चंद्र निर्मिला की. की विद्युल्लता सकल लाजिरवाण. की मेघा परती लपवी स्वरूपानन. म्हणून ईश्वरे तेज हरून तुम्हा हाती दिले. की नक्षत्रांचा पार मेळा नावडे ईश्वरा पृथक पाळा. म्हणून हे समुच्चय करुणी गोळा तुम्हा लागी ओपिले. ऐसे म्हणून स्नेहभरिता बाळ उचलून हृदयी लाविता. मग कोश धर्मे सकळ वृत्तांत निवेदिला कांते ते. सुरादेवीने सकळ कथन सुरवर वाक्यासी ऐकोन. परम पावनी समाधान पालखा घालोनी हलवित. हृदयी कवटाळीता बाळ पयाने दाटले कुच मंडळ. पान्हावोनी बाळ मुख कमळ पयोधराग्नी प्रेरितसे. मग ते बाळ घोटीत क्षीर
जठराग्नीचा दाहक उबार, शांत होनी शांतीपर, बाळ मिरवे देहस्थ. अति लालने स्नेह भरिता, मार्जन म्हणून पातला पाल खात. नाम ठेवले वटसिद्ध नागनाथ, ओव्या मंगले गातसे. मग दिवसेंदिवस रहणी धन, सिंचन करी मोह संजीवन. सुरादेवीचे पंचप्राण, निजांकुरी लवलवती. मग ती पल्लवाकार, फळ दावी भक्तीपर. परी तीक्ष्ण कटू व्यवहार, स्वप्ना माझी दिसेना. जैसे तमारीचे गावी, नांदू न शके तमाची पदवी. की कामधेनुचे कासे ठाई, क्षुधा नळे पिढी जेना. देवी सुरादेवीचे अंतःकरण, कदा न दर्शवी भिन्न दर्शन. परम मोहे गेली वेष्टोन, पाषाण जेवी शेवाळी. असो ऐसे सुख स्थित, बाळा लोटले दिवस बहुत. सप्तवर्षी कोश सुत, मौजी बंधना मिरवला. या उपरांतिक एके दिवशी, सोडून या क्षेत्र काशी. नागनाथ सहज खेळावयासी, भागीरथी ते पातला. टटळीत भरले 2 प्रहर, काशी विश्वेश्वराचे समोर. बाळ क्रीडतसे मनोहर, अर्क जेवी दुसरा तो. तेची समयी अकस्मात, येता झाला त्रिसुत. येताची दृष्टी यथास्थित, बाळावरी गेलीसे. तो बाळ तेजस्वी अर्कनीती, खेळताही स्वस्थती. मुले बहु मुले बैसवोनी पंगती, लटकेची अन्न वाटीतसे. मुले गड्या गड्या म्हणून, घालो म्हणती सेवोनी अन्न. आता पुढे वाढणे वाढू नको आम्हासी. परी तो तयासी आग्रह करीत, घ्या घ्या म्हणून वाचे वदत. न घे त्याची विनंती करत, रसावाणी करूनिया. ते पाहुनिया अनुसूया सुत, पाहुनी मनी हास्य करीत. चित्ती म्हणे लटक्या अन्नाते, मुले धालो म्हणताती. तरी आता आपण संचरोन, मुलांलागी द्यावे अन्न. मग प्रत्यक्ष बाळ तनू धरोन, तया माझी संचरला. बाळ अंगणी उभा राहून, म्हणे अतीत आला तुम्हा कारणे. अन्न मागतो उदरा कारणे, तृप्त त्याते करावे. कवती मुले तीव्रपणे, पाठी लागती वसोन. म्हणती आमुचे मंडळात कोण, आला असे आता खेळावया. कोणी दाटुनी पुढे येती, कोणी शेला उगारती. कोणी पाषाण घेती हाती, जातो की मारू तुझ. ऐशी मुले दाविती चिन्ह, ते श्री नागनाथे पाहून. सकळ मुलांची इच्छा पाहून, वारिता झाला स्वहस्ते. म्हणे गडे हो ऐका वचन, आपण बैसलो सेवू अन्न. त्यात अतीत आला जाण, त्यासी दौडू नये की. पहा आपले घरी सांगे पिता, विनमुख कोणी नव्हा अतिता. तैसाची आपण भिक्षुक मागता, आला हे समयासी. काढोनी अंगावरील चीर, अंग पुसितसे आपले करी. गंध लावी भाळावरी, शुष्क पूजा करीतसे. तरी अतिताचे करुणी पूजन, पोट भरी घालावे अन्न. प्रत्यक्ष नाथ करुणी करी धरोन, बाळे अंगणी बैसविला. लटकेची कल्पनेचे करुणी जीवन, तया अतिता घालिता स्नान. हस्तपादावरी फिरवून, करीती क्षालन अंगाचे. लटके मनाचे करुणी सुमन, हार गुंफिला कल्पने करून. तो अतिताचे गळा घालून, लटका धूप दाविती. भावपूर्वक लावूनी नयन, ऐक्य करती पंचप्राण. परी सहज दृष्टी ते ज्ञानपण, आरती करती अतिताची. मग लटकेची पात्र पुढे ठेवूनी, कल्पुनी लटिके आणूनी वाढती अन्न. मग उभय हस्त जोडूनी, प्रार्थना करीती अतिताची. नम्र वाचार सावचन, म्हणती स्वामी सेवा अन्न. वारंवार नमस्कार करून, आणिक वाढू म्हणताती. ऐसे आदरांचे चांगुलपण, पाहुनी त्रिनंदन चित्ती म्हणे प्रज्ञावंत. बाळ सुशील आहे हा, उदार बुद्धी तृप्ती करून. वर्तत आहे दातृत्वपणे, हे तो पूर्वीचे योग दृष्टी करून. योग्या वाचुनी घडेना, सुशब्द आणि विवेक शांती. विचरे जयाचे देहाप्रती, तरी पूर्वीचा योग भ्रष्ट गती. योग्या वाचुनी घडेना, स्नान आणि हरणी स्थिती. याचक अर्थवान बहुत युक्ती, तरी पूर्वीची योग श्रेष्ठ गती. योग्या वाचुनी घडेना, उदार बुद्धी धार्मिक स्थिती.
विचार रसा सर्वान प्रती दुःख न देणे परान प्रती हे योग्या वाचून घडेना ऐसे चित्ती अवगमून शोधी तयाचा पूर्वजन्म तो अविहोत्र नारायण निज मानसी भासला मग कृपा सिद्धीवरुणी युक्ती देता झाला तयाचे हाती जे जे वदे वाणी निश्चिती ते पदार्थ मिरवावे मग परम होऊनी हर्षयुक्त म्हणती हा एक उदेला महिनाचा समीप बोलावून त्याते हस्त धरी तयाचा उपरी करणी सांगे मात भोजन घाली सकळ मुलाते परितून सेवी सिद्धी अन्नाते कदा काळी बाळकारे नाथ आग्रहे त्या वाढीत तरी ते पात्र मिरवे अति अद्भुत ज्या पदार्थाचे नाम वदत तो पदार्थ मिरवे पात्रावरी मग ती बाळे अज्ञातपणे साचोकारी करती भोजन ऐसे लोटले बहुतेजन नित्य खेळ खेळताती स्वनाम सांगुनी अत्री नंदन चालता झाला पुसुनी नाम येरीकडे भक्ती या येरीकडे पंक्ती बैसवून भोजन खेळी खेळती आपुलारे गृही जाऊन सेविती काही किंचित अन्न ते चाटी बोटी करून अन्न नासिती विखुरती ते येथे यथेष्ट इच्छे समान सर्व पदार्थ षड्रसांना मग ते गृहीचे कदन्न तुच्छपणी वाटले त्या जे ब्रह्मरूप रसाते झाले आप पर सकळ विसरले ते माया द्वैत कांचीशी बैसले लाळ घोटीत सेवावया की हाटक तगट जळावासी नवरत्न कोंदण त्या भूषणासी ते काय करुणी काच म्हण्यासी स्पर्शित होतील चित्ताता की सुरंगरंगी धाम मंचकी कुसुम गंधागरू सेविता थोरकी तो तेजुनी दुर्गंध लोकी गल्ली माझी पडेल की त्यांना मुले सकळ सेविती षड्रसांना ते अमळ तया गृहीचे कदन्न केवळ मिष्ट काही लागेना मग ते तयांचे तातमात गृही मुलांशी पुसती यथार्थ तेही वदती प्रांजळवंत षड्रस खेळ अन्नाचा म्हणती तुम्ही दरिद्रपणी सेविता कदन्न कांजी पाणी आम्ही नित्य सुर नदीवर जाऊनी षड्रस अन्न सेवितो तवते असत्य मानुनी चित्ती गुप्त वेशे दुरुनी पाहती सरिता तिरी बैसवनी पंक्ती नागनाथ वाढीतसे मग ती चर्चा सर्वागृही प्रकट झाली सर्व देही मग कोश धर्मासी सर्वही सुचविती अर्थाते म्हणती विप्रातवनंदन स्वर्ग सरिते नित्य जाऊन अपार पंक्ती बैसवून षड्रसान्न वाढीतसे आम्ही प्रत्यक्ष पाहुनी दृष्टी बोलतो तू ते वाघवटी पात्रे वीण उभय करपुटी इच्छान्न वाढीतसे नेणो कैशी करीतो गती उगला हात ठेवून क्षिती पदार्थ विवरणा वाचे प्रती होता पदार्थ मिरवतसे ऐसे कोणी कोश धर्म आठवी केले सुरवरांचे वचन की पुढे पाहुनी सिद्ध कर्म सिद्ध नामे मिरवेल हा ऐसी खूण जाणून चित्ती म्हणे आश्चर्य दावी लोकांप्रती ऐसे कोणासही या क्षिती घडून येत नसे की धिक्कार करुणी म्हणे तयांचा बाळ विकारी असत्यवाचा एके दिवशी हस्तसुताचा धरुणी वेसवी अंकासनी घेऊन या मुखचुंबन आणि कुरवाळी हस्ते वदन म्हणे बारे मुला कारण भोजन घालसी कैसे तू ऐसे पुसता कोंडे करुण तोही दाटला स्नेह करुण तातासी म्हणे तुझ भोजन तैसेची घालतो आता मी अंकी होऊन तत्काळ उठून क्षिती हस्त ठेवी पात्र म्हणून तवते प्रत्यक्ष पात्री दिसे अन्न कोश धर्म पाहतसे उपरी बहुधा प्रत्यक्षपणे तवते पदार्थ दिसती नैनी खाद्य उपजली हे पाहुनी मनी आश्चर्य मानिले मग मान तुकावनी कोश धर्म म्हणे बाळा होते कैसे कर्म प्रसन्न झाले त्याचे नाम मज लागी सांगावे यावरी म्हणे ताता ऐक आमचे खेळी आले बालक तेने सांगितले कौतुक ते तुझ प्रती सांगतो तेने माझा हस्त धरून उगाची कान फुंकोन मवळी हस्त ठेवून वाढावया लाविले परी ते पोरामुचे मेळी सहज रीती आले खेळी परी त्या पोरी करुणी रळी वारिले म्या सकळाते उपरी मी त्या मुला कारणे तो शिविले मोठ्या गौरवाने जैसे तुम्ही अतिता कारणे गौरवी तसा महाराजा लटक मटक स्नान भोजन
सारुनी तयाचे पूजले चरण, नमस्कारुनी ते देखून बोलविला महाराजा. ऐसे ऐकोनी कोश धर्म, आल्या अतिता धरुनी नेम. बाळा हाती अतीत पूजा करून, तुष्ट चित्ते बोलवी. ऐसा पाहुनी विप्रनेम, परम संतोषला दत्तात्रय नाम. चित्ती म्हणे मार्ग सुगम, बाळा लागी लादला. तेणे करुणी सकळ क्षेत्रात, कीर्ती वाढली असंभावित. महासिद्ध नारायण नाथ, कितीकांनी आराधिला. मग शतानुशत सहस्त्र पंक्ती, षड्रस अन्ने सेवोनी जाती. बहुतांची कार्य होती, कनक धन वसना पावती ते. मग जिकडे तिकडे नागेश सिद्ध, कीर्ती वानिती जन प्रसिद्ध. पंचविषया संतोषोनी सिद्ध, इच्छिले कामा फळ तसे. मग अंगी आले शहाणपण, देहाचे गेले अज्ञानपण. एके दिवशी ब्रह्मनंदन, ताता जवळी बैसला. तातासी म्हणे महाराज, मम हाते पुरे जगाची चोज. तरी कवणे अर्थी जगाचे काज, कवण्या अर्थी फळ तसे. दत्तात्रय नामे बाळवेश, बाळपणी भेटला आम्हास. तरी कोण महापुरुष, प्रतापी बळे आगळा. तात म्हणे तो दत्तात्रय मुनी, त्रय देवांचा अवतार भूनी. सुफळ प्रारब्धे गेला भेटोनी, तुझ लागी पाडसा. नागेश म्हणे आता परतोन, कैसा भेटले अत्री नंदन. हे सांगे मज लागून, निवेदन करी महाराजा. या उपरी बोले कोश धर्म, बाळा तयाची भेटी दुर्गम. तो एके ठाई नसे नेम, अनेक क्षेत्री हिंडतसे. कोल्हापूर पांचाळेश्वर, काशी क्षेत्र मातापूर. ऐशी हिंडता अनेक क्षेत्रे, कोठे पहासी पाडसा. परी प्रारब्ध योगे करून, भेट तसे दत्तात्रय मुनी. यत्न केल्या भेटी लागुनी, आतुडेना बाळका. जैसे कल्पतरू चिंतामणी, निधी परीस लावण्य कहाणी. बारे ना तुडे यत्न करुनी, अवचटपणी मिळती ते. तेच रीती अत्री नंदन, प्राप्त नव्हे यत्न करुण. ऐसे सांगुनी कोश धर्म, बाहेर गेला कार्यासी. येरीकडे नागनाथ, हृदयी आपले विचारित. की ऐसा रवी सनाथवंत, निजदृष्टीने पाहावा. परी पंचाळेश्वरी मातापुरी, जाऊनी शोधावे कोल्हापुरी. जेथे तेथे वास धरित्री, तेथे शोधावे. मग पुसोनी मातेसी, निघता झाला मुनी शोधासी. मातापुरादई पंचाळेश्वरासी, पाहू पात्रा कोल्हापुरी. क्षेत्र कोल्हापुरी संचरोन, पुसता होय जना कारणे. की येथे तो अत्रिनंदन, कोणे ठाई राहतसे. ऐसे कोणी लोक हसती, वेड लागले तू ते म्हणती. अवधूत येतसे क्षेत्राप्रती, तो कोणा प्रकट नव्हे रे. कोण्या स्वरूपी येथे येऊनी, जात आहे भिक्षा मागवणी. ऐसे जनाचे बोल ऐकूनी, प्रत्युत्तर त्या देतसे. म्हणे येथे भिक्षे कारणे, येत आहे अत्रिनंदन. तरी अन्य क्षेत्री भिक्षा मागणे, तया घडत नाही की. येर म्हणती त्यासी, भिक्षा मागावी कोल्हापुरासी. या व्यक्तिरिक्त अन्य क्षेत्रासी, अन्न न सेवी मागोनी. अन्य क्षेत्री तया अन्न, चित्ती न वाटे सुढाळपण. या सम कैसे ग्रामान, पुण्यक्षेत्र हे असे. ऐसे क्षेत्र पुण्य पावन, जरी या गावी न मिळे अन्न. तरी उपवास करी अत्रिनंदन, परी अन्य क्षेत्री सेविना. अरे या गावीचे शाकपत्र, मानित आहे परम पवित्र. परी अन्य गावीचे पक्वान्न स्वतंत्र, विटाळा परी मानितसे. जैसे एक पत्नी नरा, कुरूप असेल तरी जरी दारा. तरी तीच भोगी व्यभिचारा, लावंडलतिका आकळीना. की विप्रकरींचे कदन्न, सोडून शूद्राचे षड्रस अन्न. सेविल काय प्रसिद्ध ब्राह्मण, मने देवता न वरीच. तेवी दत्त क्षेत्र हे सोडून, कदा न पाहे अन्य ग्राम. ऐसे त्या जनाचे बोल ऐकून, विचार करी मग्नाथ. चित्ती म्हणे करोनी पाकाग्नी, ग्रामात पेटून द्यावी अग्नी. सकळ क्षेत्रा भोजन घालूनी, पाठवावे गृही गृही. मग ता स्वामी येता भिक्षेसी, कोठून अन्न वाढती त्यासी. मग सहजची स्वकीर्तीसी, आपणापासी येईल की. येईल परिसिद्धी अन्न, घेणार नाही भिक्षे लागून. हेची ओळखी जाणून खून.
पाय वंदावे तयाचे आडिक माझे विचारुनी नाम गेला आहे योगद्रुम तरी तोही भेटेल कृपे करून नामाभिधान ऐकोनी आणि मजही गेला सांगोनी जाण की सेवू नको शुद्धान्न आणि का ते घाली भोजन तुष्ट करी क्षुणाधी ऐशी सांगोनी मालती शिराबुंदी करिता ती पुरी पोळी गेला मात तो सेविणार नाही सिद्धांना ते ऐसा उपाय योजली चित्तात लक्ष्मी देवळी संचारला भेटुनी पुजारयासी ओवरी एक राहावयासी मागुनी घेत अति प्रीतीसी बंदोबस्ती नेटकी परी तो पुजारी भक्तिवान अतीत पूजा करून नित्य पंक्तीसी घेऊन भोजनाते सारितसे ऐसे लोटता काही दिवस पाचारुनी पुजाऱ्यास म्हणे माझे आहे मनास ग्राम भोजन घालावे परी तुम्ही साह्य होऊनी माते खटपटी सह सारावे कृत्य तो हसुनी बोले त्याते फार बरे आहे जी आम्ही खटपट करू सदन परी तुम्हा पासी कोठे अन्न उगेची कैसे ग्राम भोजन सब सामर्थ असावे नाथ म्हणे ऐका वचन सर्व सामग्री ठेवली करून परी खटपटीची अंगवण करा कार्य सिद्ध हे मग तो अवश्य म्हणून त्याते बोले आमचे काय जाते पुण्यासाठी धर्मकृत्य घडून येते आम्हासी ऐसे बोलूनी नाथाते पुजारी गेला स्वकार्याते येरीकडे ओवरीत काय करी महाराजा कोरडे अन्नाचे घेऊनी नाम क्षितीसी ठेवी कर पद्म तो धान्य राशी पर्वता समान त्या ठाई बैसल्या ऐशा परी अपार राशी निर्मिता झाला स्वकरेसी धृत स्नेहादी साठवणासी ओवरी माझी विराजवित मग येऊनी पुजाऱ्याचे सदनी आणिला करी कवळोनी ओवरी माझी शीघ्र गती नेऊनी सिद्धाश्रम दाविला यावरी आता पुढे कथन अन्न छत्री अच्छे समान श्री नागेंद्र सिद्ध करून भेट घेईल दत्ताची तरी ती कथा सुधाकर पुढे सेवा श्रवणद्वारे धुंडीसुत मालू सुरस हरिकृपे सांगेल की स्वस्ति श्री भक्ति कथा सार सम्मत गुरुष्काव किम्यागार सदा पुरुषोद्भाविक चतुर षट त्रिंशतीत्माध्याय गौड़ श्री गोपाल कृष्णार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु ओव्या 238 श्री कृष्णार्पणमस्तु श्री नवनाथ भक्तिसार षट त्रिंशतीत्माध्याय समाप्त गोरक्ष जालंधर चरपटाश्च अड़बंग कानिपमच्छिंदराद्याः सौरंगी रेवाणक भत्री संज्ञा भूम्या बभूवुर नवनाथ सिद्धा श्री गुरुदेव दत्त अल्लाक्ष निरंजन।